नमस्कार, आपण बघत आहात सिटी न्यूज. अमरावती ग्रामीण पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात ऑपरेशन कवच अंतर्गत मोठी धडक कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल 20 किलो 869 ग्रॅम गांजा जप्त केला असून त्याची किंमत 10,43,450 रुपये आहे. या कारवाईत एक महिला आणि एका पुरुषाला अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या ऑपरेशन कवच मोहिमेअंतर्गत अमरावती ग्रामीण पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात ही मोठी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वाखाली पथक लोणी टाकळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गुप्त माहिती मिळाली की बडनेरा लोणी रोडवरील श्री संत सखाराम महाराज देवस्थानाजवळ एक पुरुष आणि एक महिला गांजाची वाहतूक करण्यासाठी येणार आहे. माहितीची खातरजमा करत पोलिसांनी पंच, फॉरेन्सिक टीम आणि इलेक्ट्रॉनिक वजन काट्यासह घटनास्थळी सापळा रचला. तेथे संशयितांकडील नायलॉनच्या गोणीची पंचासमक्ष तपासणी केली असता त्यामध्ये 20 किलो 869 ग्रॅम गांजा आढळून आलाय. जप्त करण्यात आलेल्या गांजाची अंदाजे किंमत 10,43,450 रुपये असून आरोपी सुधीर बुधाजी फुलमाळी वय 36 वर्ष राहणार आनंदनगर वर्धा आणि कांता रणजित लोंगबरसे वय 28 वर्ष राहणार पुलफेल वर्धा यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून हा गांजा कुठून आणला आणि तो कुठे विक्रीसाठी नेला जात होता याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी अंमली पदार्थांच्या उत्पादन, विक्री, साठवणूक, वाहतूक आणि सेवनाविरोधात झिरो टॉलरन्स धोरण राबविले असून अशा धडक कारवाया यापुढेही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ऑपरेशन कवच अंतर्गत अमरावती ग्रामीण पोलिसांची ही कारवाई अंमली पदार्थांच्या अवैध तस्करी विरोधातील मोठा आघात मानली जात आहे. अंमली पदार्थांच्या साखळीचा उलगडा करण्याकरिता पोलिसांचा तपास सुरू आहे.